नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर चटकन लक्षात आलं असेल, अंधारलेल्या किंवा अंधारलेले लोकनेते, उजाडलेले पक्ष वगैरे. मित्रांनो, हे असले शब्द वापरून मजा वाटत नाही. मित्रांनो, मजा वाटत नाही. ज्या वेळेला जीवनमूल्य सामान्य माणूस छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा जमेल तितकं प्रामाणिक जगायचा प्रयत्न करतो, तेव्हा बुद्धी शाबूत असलेले किंवा ज्यांना बुद्धीचं दान मिळाले असे लोक राजरोसपणे बेशरमपणा करतात, नीतिमूल्य पायदळीत उडवतात, तेव्हा मनाला खूप ताप होतो. मित्रांनो, सुषमा अंधारे या ज्या अलीकडे शिवसैनिक झालेत, त्यांचं आज एक वक्तव्य बघितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट याच्यावर दुगाण्या झाडताना सुषमा अंधारेनं बघितलं आणि त्यांच्या त्या वक्तव्याच्या खाली शिवसेनेच्या उपनेत्या असा उल्लेख होता. आणि अर्थात नवीन गोष्ट नाही, 2 महिन्यापूर्वीच त्या शिवसेनेत आल्यात, त्यामुळे त्या बहुतेक शिवसेनेच्या सर्वात जुन्या कार्यकर्त्या प्रवक्त्या असाव्यात. कदाचित बाळासाहेब किंवा प्रबोधनकार ठाकरे यांच्या डोक्यात शिवसेना ही कल्पना येण्याच्या आधीपासून सुषमा अंधारे ह्या कट्टर शिवसैनिक असाव्यात अशी ही शक्यता आहे. कारण ज्या भाषेत त्या बोलत होत्या, ज्या पद्धतीत त्या बोलत होत्या, ज्या पद्धतीत त्या एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासंबंधी जो काही टीझर वगैरे म्हणतात आजकालच्या भाषेत, तो आलाय, त्याविषयी बोलत होत्या, त्या ऐकल्यानंतर मला वाटलं की बाळासाहेबांनी मुळात आपल्या विचारांची दीक्षा ही सुषमाताई अंधारेंकडून घेतली असावी आणि नंतर ती उद्धव ठाकरेंना दिली असावी. अन्यथा अशा व्यक्तीला आपल्या पक्षात घेऊन थेट उपनेता करण्यापर्यंत मजल उद्धव ठाकरे मारू शकले नसते. अरे, कोण येतोय तो घ्या, हरकत नाही, पण निदान आपण ज्याला पिता म्हणतो, जन्मदाता म्हणतो, माझा बाप पळवला म्हणून रोजच्या रोज रडगाणं गातो, त्या माणसाने आयुष्यभर ज्या गोष्टी बोलल्या, ज्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, त्याची विटंबना करण्यातच ज्यांनी धन्यता मानली, त्यांना तरी त्याचे वारसदार म्हणून आणू नका, त्याचे वंशज किंवा समर्थक म्हणून आणू नका. एवढी सुद्धा किमान अपेक्षा सामान्य माणसांनी करायची नाही का? मला त्या कोण मनीषा कायंदे, किशोरी पेडणेकर किंवा अरविंद सावंत यांच्यापासून अनिल परब यांच्यापर्यंत लोकांचे भयंकर, मित्रांनो, संताप पण येत नाही, कीव वाटायला लागते. हे लोक खूप केविलवाणे वाटतात. मुठभर माझ्याकडे राहिले चालते. रे, कोण मुठभर आहे? चिमुडभर नाहीत. सुषमा अंधारे. आणि म्हणून मी ते हेडिंग दिलंय की आयुष्यभर इतके त्यांचे आता कुठची जुनी भाषणं काढून वगैरे दाखवली जातात. सुषमा अंधारे किती लोकांना माहिती होत्या 20 जुलैपूर्वी? 20 जुलै नंतर त्या अचानक शिवसेनेमध्ये दाखल झाल्या, त्यांच्या हाती शिवबंधन मानण्यात आलं आणि त्यांना उपनेता म्हणून घोषित करण्यात आलं. त्याच्या आधी या सुषमा अंधारे होत्या कुठे? उद्धव ठाकरेंना एवढीही गरज वाटत नाही की आपण शिवसेनेत ज्यांना घेतोय या माणसांची, बाळासाहेबांची शिवसेनेचे 50 वर्षापेक्षा अधिक मांडलेल्या भूमिका, विचार याच्याशी थोडी तरी नाळ जुळते का? कुठेतरी हे जवळपास येतात का? याचाही विचार करायची गरज वाटत नाही. माणूस सत्तेची नशा आणि झिंग चढल्यानंतर किती बेताल आणि बेछूट होतो याचं उदाहरण म्हणजेच उद्धव ठाकरे आहेत. अन्यथा उद्धव ठाकरे सुषमा अंधारे यांना उपनेता वगैरे करू शकल्या नसत्या. मला गंमत वाटली मित्रांनो. कोण आहे ते सुषमा अंधारे? एक पक्ष उजाड पडलेला आहे आज, कारण त्याच्या 55 आमदारापैकी 40 आमदार निघून गेले आणि पक्षप्रमुखाचं मुख्यमंत्रीपद गेले. आणि त्यामुळे जो उजाड झालेला पक्ष आहे
ज्याला उजाडलेला पक्ष मी त्या अर्थाने म्हटलेलं आहे. उजाडलेलं म्हणजे सकाळी सूर्य उगवला किंवा सूर्य उगवला म्हणून त्याला उजाडलं म्हणतात, तशा अर्थाने शिवसेना उजाडलेली नाही आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना किती उजाड केली बघा, की तिथे प्रवक्त्या म्हणून सुषमा अंधारे ह्या चमकू लागलेल्या आहेत, झगमगू लागलेल्या आहेत. त्यांची पार्श्वभूमी काय आहे आणि आज सुद्धा त्यांची भाषा काय आहे. मला खरंच आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे या माणसांना किमान जगाची नाही तर मनाची लाज असली पाहिजे. ही कोण आहे त्या सुषमा अंधारे? 2018च्या अखेरीस ज्यावेळेला काय तो भीमा कोरेगाव प्रकरण जे झालं, पुण्यातली ती शनिवारवाड्यासमोरची एल्गार परिषद वगैरे झाली, त्यामध्ये जे आरोपी पडलेले आहेत आतमध्ये, आणि पुढे त्या एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगावजवळ जो हिंसाचार झाला त्यामध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना आरोपी ठरवण्यासाठी ज्यांनी तक्रार केलेली महिला एक आहे, तिचं नाव सुषमा अंधारे. आणि मिलिंद एकबोटे कोण होते? तर 2014 शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर पुण्यातून शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार म्हणून लढलेला माणूस, त्याच्या विरुद्ध हिंसाचाराची तक्रार करणाऱ्या सुषमा अंधारे हे आज शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. काय विटंबना, म्हणजे बाळासाहेब ठाकरे नावाच्या माणसाची किंवा भूमिकेची किती विटंबना करावी. आणि आज अचानक का आल्या? का नाही तेव्हा आल्या? बाळासाहेब हयात असताना या सुषमा अंधारे या शिवसेनेत का आलेल्या नव्हत्या? आज ज्या बाळासाहेबांच्या विचारांचे हवाले देतात आणि दसऱ्याची सभा, शिवाजी पार्कचा मेळावा म्हणजे कसं विचारांचं काय ते विचारधन लुटायला, विचारांचं सोनं लुटायला हे सगळं बोलतायत सुषमा अंधारे, त्या आजपर्यंत किती दसरा मेळाव्यात हजर झाल्या होत्या? खोके आणि ते पैसे आणि त्यातून बस आणि आलिशान एसी बस, एसी ट्रेनमधून शिंदे यांच्या मेळाव्यासाठी लोक आणले जाणार आहेत. आणि शिवसैनिक म्हणजे आपल्या घरातला भाकर तुकडा घेऊन चालत चालत शिवाजी पार्कपर्यंत पोहोचणारा, ही कुठलं बोलतायत? ही ह्या सुषमा अंधारे एकनाथ शिंदे यांच्या त्या कुठच्या त्या टीझरची एक झेंडा, एक नेता, एक अमुक, एक तमुक आणि एकनिष्ठ शब्द गेलाय. निष्ठा या शब्दाशी सुषमा अंधारे यांचं नेमकं नातं काय ते तरी एकदा त्यांनी सांगून टाकावं. इतक्या वर्षांनी आज तुम्ही शिवसेना तेवढून टपकलात 2 महिन्यापूर्वी, आणि 30 वर्ष ज्यांनी शिवसेनेला आकार देण्यासाठी 30-35 वर्ष खपवली ते एकनाथ शिंदे, आयुष्याची 50 वर्ष शिवसेनेला दिले ते रामदास आठवले गद्दार असतात आणि सुषमा अंधारे खुद्दार असतात. कारण त्यांनी 2014च्या शिवसेना उमेदवाराविरुद्ध भीमा कोरेगावच्या विरोधात पोलीस कंप्लेंट दिलेली असते. आयुष्यभर भगवा झेंडा घेऊन शिवरायांच्या भूमीत अनवाणी चालणारा संभाजी भिडे हा हिंसाचारी आहे, त्याला अटक करा अशी तक्रार देणाऱ्या सुषमा अंधारे हे आजच्या सगळ्यात मोठे हिंदुत्ववादी असतात. उद्धव ठाकरे कोणाची विटंबना करताय तुम्ही? कोणाची विटंबना करताय? तो चंपासिंग थापा आणि सोमेश्वर मोरेश्वर राजे हे एकनाथ शिंदेकडे गेलेत. त्यांच्याकडून एकनाथ शिंदेकडून त्यांची काहीही अपेक्षा असू शकत नाही आणि शिंदे यांना त्यांच्याकडे देण्यासारखं काहीही नाहीये. कारण ही 2 माणसं आयुष्यभर बाळासाहेब नावाच्या व्यक्तीची फक्त सेवा करत आली. त्यांच्याकडून काय मिळतंय हा विषयच नव्हता. बघा तुम्ही काय गोळा केलीत माणसं. एका ठिकाणी चंपासिंग थापाय किंवा त्याच्या आधीचे मोरेश्वर राजे आहेत आणि आज तुमच्याकडे सुषमा अंधारे आलेले आहेत. सुषमा अंधारे आलेले आहेत की ज्यांची हयात हिंदुत्ववादाची निंदा अनालसी करण्यात गेली. ज्या सावरकरांना भारतरत्न द्यावं म्हणून विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीत वचननाम्यात तुम्ही लिहून ठेवलं होतं,
त्या सावरकरांची निंदा करण्यात ज्यांची हयात गेली त्या सुषमा अंधारे, त्या गोतावळ्यातल्या सुषमा अंधारे ह्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. आणि तिथे कळतं की तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र जेनेटिकली असाल, पण विचारांचे आणि भूमिकेचे आणि धोरणांचे, राजकारणाचे बाळासाहेबांच्या उद्धव ठाकरे हे वारस असूच शकत नाहीत. हे एका गोष्टीसाठी. आणि सुषमा अंधारे बदललेत असं मी बिलकुल म्हणणार नाहीत. उद्धव ठाकरे बदललेत. जे काही एकनाथ शिंदे म्हणतात ना, किंवा शिंदे यांचे समर्थक लोक म्हणतात ना की सोनिया गांधी शरद पवारांचं विचार ऐकायला शिवाजी पार्कवर जायचं की बाळासाहेबांचे विचार ऐकायला BKC द्यायचं, त्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की आज शिवसेनेच्या प्रवक्त्या, नेत्या, उपनेत्या कोण आहेत तर सुषमा अंधारे आहेत. आज उद्धव ठाकरेंची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना न राहिली याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणून आपण सुषमाताई अंधारेंकडे बघू शकतो. मित्रांनो, माहिती आहे मध्यंतरी तो मुंबई बॉम्बस्फोटला तर आरोपी ज्याला फाशी दिली नागपूरच्या तुरुंगात आणि ज्याचं कबर बांधली ती काय त्या चर्नी रोडला मुंबईत, तिथे रोषणाई केली, सजावट केली म्हणून हलकल्लोळ झाला होता ना, त्यावरून गदारोळ उठलं. तेव्हा शिवसेनेच्या वतीने प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली होती आठवते कोणाला? उठसूट कोणाच्या अजितदादांच्या पंक्तीत काय खरकट पडले किंवा तिकडे फडणवीसांच्या पंक्तीतलं खरकट गोळा करणारे जे चॅनेलवाले आहेत त्यांना सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया आठवते याकूब मेमनच्या कबरीच्या विषयातली. तिथे कोण फुलं लावतो, काय त्याचा मृतदेह दिला कशाला वगैरे वगैरे प्रतिक्रिया देताना एक अतिशय शिवसेनेच्या मुळावर घाव घालणारी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिलेली आहे की देशातला सगळ्यात पहिला आतंकवादी 73 वर्षापूर्वी गांधीजींच्या हत्येला जबाबदार असलेला खुनी, तो पहिला आतंकवादी नथुराम गोडसे याचे कपडेही आज ज्यांनी जपून ठेवलेत वगैरे वगैरे वगैरे. त्या नथुराम गोडसे प्रकरणामध्ये सावरकरांकडे बोट दाखवलं गेलं होतं ना, आणि त्याला पहिला आतंकवादी म्हणणाऱ्या सुषमा अंधारे आज शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. यापेक्षा बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नावाच्या भूमिकेची अधिक विटंबना ती काय असू शकते मित्रांनो, काय असू शकते. त्यामुळे सुषमा अंधारे हेच आयुष्यभर बोलत आलेत. आता ते त्या शिवसेनेच्या नावावर तो माल खपवायला आलेत आणि त्या सगळ्यात मोठ्या निष्ठावंत आहेत. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या टीझरमध्ये एक निष्ठा, एकलव्य, एक झेंडा, एक वगैरे वगैरे सगळा एक आहे, एकनाथ पण आहे, पण एकनिष्ठा हा शब्द कसा चुकला असं त्या म्हणतात सुषमाताई. तेव्हा त्या बरोबर बोलत असतात, त्या प्रामाणिक बोलत असतात. त्या सांगत असतात की एकनिष्ठा आपल्या पित्याशी सुद्धा माझ्या पक्षप्रमुखाची राहिलेली नाही. नाही तर ज्यांनी 3 वर्षापूर्वी आपल्या जाहीरनाम्यामध्ये सावरकरांना भारतरत्न मागितलं होतं, आज त्यांच्याच पक्षाच्या उपनेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे देशातला पहिला 73 वर्षापूर्वीचा पहिला दहशतवादी, आतंकवादी म्हणून नथुराम गोडसेचा उल्लेख करतात. आणि त्या नथुराम गोडसेवरचं जे नाटक होतं प्रदीप दळवी लिखित, मी नथुराम गोडसे बोलतोय, त्याच्यावर सगळ्या काँग्रेस आणि पुरोगाम्यांनी हल्ला केला, तेव्हा त्या नाटकाला संरक्षण देणारी शिवसेना होती. ती शिवसेना आज कुठे आहे उद्धव ठाकरे? तुमच्या नेत्या, उपनेत्या, प्रवक्त्या सुषमा अंधारे त्याच एक नथुराम गोडसेला देशातला पहिला आतंकवादी म्हणतात. जी भाषा OICची आहे, शिवसेनेची नाही. आज तुम्ही एका व्यक्तीला शिवसेनेचा नेता करून टाकले, प्रवक्ता करून टाकले, तो OICची भाषा बोलतोय, बाळासाहेबांची भाषा नाही बोलत आहे. तो कुठल्याही इंग्रजी, हिंदी वगैरे चॅनेल जे आहेत त्या चॅनेलवर पुरोगामी जे नेते, प्रवक्ते वगैरे येतात त्यांची भाषा बोलतोय. त्याचं नाव सुषमा अंधारे आहे.
आणि आयुष्यभर त्या अंधारलेल्या जगामध्ये चाचपडलेल्या सुषमाताई आता उद्धवरावांनी उजाड करून टाकलेल्या शिवसेनेत आलेत आणि त्यात मिळेल तेवढा झगमगाट आपल्या अंगावर टाकून घेत आहेत. कारण आज जितकी प्रसिद्धी शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून सुषमाताईंना मिळते तेवढी यापूर्वी कधीच मिळाली नव्हती, कधीच मिळाली नव्हती. आणि हीच तर गंमत असते. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना किती उजाड करून टाकली आहे त्याचा पुरावा म्हणजे सुषमा अंधारे आहेत. आणि त्या शिवसेनेची भाषा बिलकुल बोलत नाहीत. शिवसेनेवर गेल्या 50-60 वर्षात जी टीका झाली, जी शिवसेनेची निंदा झाली आणि ज्या भाषेत शिवसेनेच्या हिंदुत्वाची निंदा झाली त्याच भाषेत सुषमा अंधारे बोलतात. आणि आपल्या बाळासाहेबांच्या शब्दांची, भाषेची, भूमिकेची, धोरणांची, विचारांची आपल्याच नावावर आपलं लेबल लावून निंदा चालली आहे. हे सुषमा कायंदेंना कळत नाही, हे किशोरी पेडणेकरांना कळत नाही. ते एकनाथ शिंदे यांच्या कुठल्या शब्दाचे फवारे आहेत ते शोधत बसलेले आहेत. पण शिवसेनेचंच लेबल लावून शिवसेनेच्या 50-60 वर्षाच्या भूमिकेची राजरोस निंदा नालस्ती सुषमा अंधारे करतायत हे दिसत नाहीये. ना पक्षप्रमुखांना दिसतंय, ना पक्षप्रमुखांच्या लाडक्या सगळे जे कोण वक्ते प्रवक्ते आहेत अरविंद सावंत पासून अनिल परब पर्यंत यापैकी कोणाला दिसत नाही. आणि बेअक्कलपणा तरी किती असतो. आपण बोलतोय ती भाषा ही वंचित आघाडीची आहे आणि आपण शिवसेनेच्या प्रवक्ते आहोत याचं पण भान सुषमाताईंना नाही. आपल्या घरची भाकर खाऊन, आपल्या घरची शिजवलेली शिळी मीठ भाकर खाऊन चालत चालत उद्धवरावांचे खुद्दार शिवसैनिक हे जेव्हा सुषमा अंधारे बोलत होत्या आणि टीव्हीवर दाखवलं होतं त्याच्या नंतरची लगेचची बातमी काय होती तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कला ज्या गाड्या येणार आहेत त्या गाड्या अडवू नयेत आणि पोलिसांनी त्यात व्यत्यय आणू नये, पोलिसांना त्यांना संरक्षण द्यावं यासाठी अनिल परब वगैरे पोलीस काय ते सहपोलीस आयुक्त नांगरे पाटील यांना भेटायला गेले होते. मग ते कुठच्या गाड्या येणार आहेत? अनिल परब वगैरे ज्या गाड्या येणार आहेत त्या गाड्या कुठल्या कुठल्या मैदानावर पार्क केल्या जाणार आहेत आणि तिथून कुठल्या रस्त्याने शिवाजी पार्कवर आलिशान गाड्यांमधून बसमधून आलेले शिवसैनिक शिवाजी पार्कात जाणार हे चॅनेलवाल्यांना सांगतात. आणि त्याच्या आधी सुषमाताई काय म्हणतात, आपल्या घरचा मीठ भाकर तुकडा घेऊन चालत चालत शिवाजी पार्कला शिवसैनिक पोहोचणार आहेत. हे दोन शिवसैनिक कोण आहेत? सुषमा अंधारे ओरिजिनल शिवसैनिक आहेत 2 महिन्यापूर्वी आलेल्या, की 40-45 वर्ष सरपोतदारांच्या महाराष्ट्र श्रमिक सेना या युनियनमध्ये एक पदाधिकारी म्हणून काम करणारे अनिल परब हे ओरिजिनल शिवसैनिक आहेत की एकनाथ शिंदे ओरिजिनल शिवसैनिक आहेत? उद्धव ठाकरे यांनी एकदा जाहीर करावं की खरा कडवा शिवसैनिक कोण? जो काल येऊन हातात शिवबंधन बांधून घेतो तो कडवा शिवसैनिक असतो. जो आजपर्यंत बाळासाहेबांच्या भूमिका, विचार पायदळी तुडवणारी भाषा शिवसेनेच्याच नावावर खपवतो. कुठच्या अंधारामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चाचपडतायत त्याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि अशी माणसं ही जितकी शिवसेनेसाठी धोकादायक असतात तितकीच त्या पुरोगामी चळवळी आणि आघाडी जी काय असते, वंचित आघाडी वगैरे, त्याच्यासाठी सुद्धा दगाबाजच असतात. कारण यांच्या निष्ठा कशाशीही नसतात. आपल्या पदरात काय पडेल तिथे तिथे जी माणसं घुसतात त्यापैकी या सुषमा अंधारे एक आहेत. आता शिवसेना येईल त्याचं स्वागत करणार तर या तिकडे जाऊन पोहोचल्या, हातात शिवबंधन बांधून घेतलं आणि वंचित आघाडीचीच भूमिका शिवसेनेच्या नावावर खपवायला लागल्या. कोण? बाळासाहेब. कदाचित त्यांना बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यातलाही फरक माहिती नसावा. आणि आपले वडील बाळ ठाकरे आणि शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यातला फरक उद्धव ठाकरेंना कळत नसावा, आदित्य ठाकरेंना कळत नसावा, रश्मिताईंनाही कळत नसावा कदाचित.
काय विडंबना असते बघा. एखाद्या मोठ्या व्यक्तीची किंवा एखाद्या मोठ्या संघटनेची धुळदाण त्यांचेच वारस करतात असं इब्न खाल्दून नावाचा इतिहासकार सांगतो. त्याचा हा पुरावा आहे मित्रांनो, त्याचा हा पुरावा आहे. 14व्या शतकातला इतिहासकार आहे इब्न खाल्दून, आणि त्याने सांगितले की कुठल्याही महान सम्राटाचं साम्राज्य त्याचा नातू बुडवतो, त्याचा पणतू बुडवतो. त्याची ही सगळ्यात मोठी साक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना शिवसेनेत घेतलं, उपनेता केलं आणि प्रवक्ता केलं. बसू देत चाच पडत. या निमित्ताने बाकी काही झालं नसेल, शिवसेनेची नासाडी होत असेल तर होणार, पण त्यातून अंधारातून चाचपडत उजाडलेल्या पक्षापर्यंत सुषमा अंधारे पोहोचल्या, एवढीच त्यातली राजकीय प्रगती आहे. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.